मित्रांनो, जीवन जगताना आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येतात, अनेक प्रकारचे आपल्या वाईट प्रसंग येतात। तर तेव्हा या वाईट प्रसंगाला आणि या अनेक वाईट अशा प्रसंगाला आणि वाईट अशा वेळेला न घाबरता आपण खचून जाता कामा नये। म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक ह्या वाईट प्रसंगाला तोंड देत समोर जावं लागतं। जेव्हा तोंड देण्याचा प्रश्न येतो तेव्हा अनेक प्रश्न उद्भवतात, तेव्हा उत्तर काय शोधायचं हे सुद्धा आपल्याला कळत नसते। तर मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये आपल्याला महान बनायचं आहे। महान बनण्यासाठी आपल्याला काही गोष्टी त्या सहन कराव्या लागतात आणि जेव्हा जेव्हा आपण काही गोष्टी सहन करतो तेव्हा सहन करीत असताना आपल्याला बऱ्याच काही महान व्यक्तिमत्वाचं आपल्या स्वतःमध्ये आपल्या अंतःकरणामध्ये महान व्यक्तिमत्वाचं सुद्धा एक उगम होत असतं। तर लक्षात ठेवा मित्रांनो की आपल्या जीवनामध्ये अनेक वाईट प्रसंग येत असतील, आपल्याला कोणी अपमानित करत असेल, कोणी आपल्याला शब्दाने मारत असेल, कोणी आपल्याला चिडवत असेल, तेव्हा काही खचून जाता कामा नये। कारण का आपल्याला आपलं व्यक्तिमत्व महान बनवायचं आहे। तर महान व्यक्तिमत्व तेव्हाच बनते जेव्हा आपण काहीतरी महान करू किंवा जेव्हा आपण आपलं प्रयत्न करत असू, तेव्हा प्रयत्न करीत असताना आपल्याला कोणीतरी एखादी शिवी दिली, आपल्याला कोणीतरी आपला अपमान केला, तर आपण हे खचून जाता कामा नये, आणखी आपण समोर जावं, म्हणजे आपल्याला यश लवकरात लवकर मिळेल। अशीच एक छोटीशी गोष्ट आहे, उदाहरणासाठी फार प्राचीन काळामधली गोष्ट आहे। एक नवीन मूर्तिकार होता, तो मूर्तिकार जंगलामध्ये गेला। जंगलामध्ये जात असताना त्याला एक मोठा दगड दिसला। मोठ्या दगडाला पाहून त्या मूर्तिकाराला वाटलं की या दगडापासून आपण एखादी मूर्ती तयार करायची। म्हणून तो मूर्तिकार त्या दगडाजवळ गेला आणि आपल्या बॅगेमधल्या वस्तू काढली, छन्नी काढला, हातोडा काढला आणि त्या दगडाला त्याने मारण्याचा प्रयत्न चालू केला। मारायला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा दगडामधून आवाज आला। दगड ओरडू लागलं की मला घाव सोसत नाहीत, मला वार सोसत नाहीत, मला सोडून द्या। असं म्हटल्याच्या नंतर त्या मूर्तिकाराने सर्व साहित्य आपल्या बॅगेत टाकलं आणि तो पुढे चालता झाला। पुढे गेल्याच्या नंतर त्याला आणखी चांगला मोठा दगड दिसला। मग त्या मूर्तिकाराला वाटलं की आपण या दगडापासून मूर्ती तयार करायची। म्हणून त्या मूर्तिकाराने आपली बॅग उचलली आणि त्या दगडाच्या समोर बॅग खोलली आणि त्याच्यामधून आपले साहित्य काढले, हातोडी काढली, छन्नी काढली आणि दगडाचा आकार, मूर्तीसारखा आकार करायला सुरुवात केली। तेव्हा त्या दगडामधून कोणताही आवाज आला नाही मित्रांनो, लक्षात घ्या, कारण का त्या दगडामध्ये घाव सहन करण्याची क्षमता होती। थोड्याच वेळानंतर त्या दगडामधून एक आकर्षक आणि एक चांगल्या प्रकारची मूर्ती तयार झाली। मग ती मूर्ती त्या ठिकाणी तो मूर्तिकार ठेवून तो परत गेला। परत गेल्याच्या नंतर एका गावामध्ये एक मोठं मंदिर स्थापन झालेलं होतं आणि त्या मंदिरासाठी एक मूर्तीची आवश्यकता होती। म्हणून त्या मूर्तिकाराने त्या गावातल्या लोकांना सांगितलं की मित्रांनो, मी एक मूर्तिकार आहे, मी एक मूर्ती बनवलेली आहे, त्या जंगलामध्ये आहे, त्या दिशेने तुम्ही जाऊ शकता आणि ती मूर्ती आणून या ठिकाणी ठेवू शकता। असं म्हटल्याच्या नंतर ते गावातले लोक गेले आणि त्यांनी ती मूर्ती आणण्यासाठी जंगलामध्ये गेले। जंगलामध्ये गेल्याच्या नंतर मग त्या लोकांनी ती मूर्ती उचलली। मूर्ती उचलून ते आपल्या त्या मंदिरामध्ये त्या मूर्तीला ठेवलं। चांगल्या प्रकारची मूर्ती दिसू लागली। मग त्यांना प्रश्न पडला की आता ही मूर्ती तर झाली, परंतु नारळ फोडण्यासाठी दगड आणायचा आहे। मग तेव्हा त्या मूर्तिकाराने सांगितलं तो दगडसुद्धा त्या मूर्तीच्या पुढच्या दिशेनं आहे। मग तेव्हा गावातले लोक गेले आणि तो दगडसुद्धा उचलून आणला। ज्या दगडाला अर्धवटच त्यानं काम केलेलं होतं, ज्या दगडाने घाव सोसत नव्हतं हे सांगितलेलं होतं, ते दगड उचलून त्यांनी त्या मूर्तीच्या समोर ठेवला। मग एक दिवस घडला, मग कोणतेही भाविक भक्त यायचे आणि मूर्तीला पूजा करायचे आणि त्या दगडावर नारळ फोडायचे। हे सर्व झाल्याच्या नंतर अंधारामध्ये तो दगड त्या मूर्तीला म्हणू लागला की बाबा रे, काय मस्त आहे तुझं जीवन, माझं जीवन बघ ना, माझ्यावर लोक येऊ लागतात आणि नारळ फोडून निघून जातात, तुझी पूजा करतात, फुलं तुला वाहतात। तेव्हा मूर्तीने सांगितलं की बाबा, तुझ्यामध्ये सुद्धा अशी क्षमता होती, परंतु तुला ही घाव सहन करण्याची क्षमता तुझ्यामध्ये नसल्यामुळे ती माझ्यामध्ये घाव सहन करण्याची क्षमता होती, म्हणून माझी मूर्ती तयार झाली आणि तू तसाच एक दगड बनून राहून गेलास। म्हणून मित्रांनो, ह्या कथेमधून आपल्याला अशी शिकवण मिळते की आपल्या जीवनामध्ये आपल्याला किती जरी घाव भेटले, जगामधल्या दुनियेमधले लोक किती जरी आपल्यावर घाव घातले, तरी आपण खचून जाता कामा नये, आपली क्षमता आपण सोडता कामा नये, सहनशील व्हावं। परंतु आपल्याला चांगल्या प्रकारचं महान बनण्यासाठी सहनशील होणं हे आवश्यक असतं। म्हणून मित्रांनो, माझी ही कथा आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।